जिला परिषद के स्कूलों की गुणवत्ता बढ़ाते हुए नामांकन बढ़ाने के लिए ग्रीष्मकालीन शाला पूर्व तैयारी प्रकल्प चलाया गया। दौरान जिला परिषद के शिक्षकों ने आंगनवाड़ी सेविका और स्वयं सेवकों को विशेष प्रशिक्षण दिया। एक नजर इस खबर पर। हर माता पिता चाहते हैं कि उनके स्कूल जाने वाले बच्चों को गुणवत्तापूर्ण शिक्षा मिले। हालांकि ग्रामीण क्षेत्रों में यह हमेशा संभव नहीं होता है, इसलिए जिला परिषद स्कूलों की गुणवत्ता बढ़ाने और छात्रों की संख्या बढ़ाने के लिए पूरे गर्मियों में शाला पूर्व तैयारी प्रकल्प चलाया गया। पूरे राज्य में यह प्रकल्प चलाने का केवल दूसरा वर्ष है। 6 वर्ष पूर्ण किए कक्षा पहली में दाखिल पात्र होने वाले 25,000 से अधिक विद्यार्थियों को इसके लिए विशेष लक्ष्य किया गया है। जिला परिषद के 7,098 शिक्षकों ने जिले भर के आंगनवाड़ी सेविका और स्वयंसेवकों को इसके लिए प्रशिक्षण दिया। केंद्र प्रमुख, शिक्षक, मुख्याध्यापक, साधन व्यक्ति, पर्यवेक्षिका ऐसे सभी घटक इस दाखिल पात्र में विद्यार्थी प्रवेश कार्यक्रम में शामिल हुए। इन विद्यार्थियों को निःशुल्क गणवेश, पाठ्य पुस्तक, गुणवत्तापूर्ण सामग्री दी गई। इसके अलावा नवोदय और छात्रवृत्ति परीक्षाओं का भी अभ्यास कराया गया। तो आइए सुनते इस संदर्भ में प्राचार्य राजकुमार हिवरे ने क्या जानकारी दी, तो वहीं पालक स्वाति राउत ने भी अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए देखते हैं। शासनाने इयत्ता पहिल्या वर्गामध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी हा उपक्रम सुरू केलेला आहे। हा दुसरा वर्ष आहे। विद्यार्थ्यांचा मेंदूचा विकास हा वय वर्ष 6च्या मध्ये 85% होता। या आधाराने शासनाने दाखलपात्र विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। यामध्ये सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण, अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण, त्याचबरोबर माता पालक संघ आणि त्याचबरोबर गावातील स्वयंसेवकांना देखील आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित केलेलं आहे। यामध्ये 7,098 शिक्षकांनी अंगणवाडी सेविकांना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण दिलेलं आहे। या अंतर्गत शाळा पूर्व तयारी मेळावा पहिला आणि शाळा पूर्व तयारी मेळावा दुसरा हे असे 2 मेळाव्याच्या दरम्यान 10 आठवड्यांचा कालावधी असतो। या 10 आठवड्यांच्या कालावधीमध्ये गावातील माता पालक त्याचबरोबर स्वयंसेवकांच्या मदतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेणे असतं। शासनाकडून यासाठी शाळेचे पहिले पाऊल ही पुस्तक आणि त्याचबरोबर आयडिया कार्ड हे वितरित केलेलं आहे। तसंच प्रत्येक आठवड्याला माता पालकांना आणि स्वयंसेवकांना सहकार्य करण्यासाठी आयडिया व्हिडिओज दर आठवड्याला पाठवले जातात आणि ते आम्ही आमच्या जिल्ह्यातील सर्व गटांना आम्ही पाठवतो। पहिला मेळावा 22 ते 27 एप्रिलच्या दरम्यान आपण संपूर्ण शाळेमध्ये जिल्ह्यात घेण्यात आला। त्याचबरोबर दुसरा मेळावा 1 ते 5 जुलैच्या दरम्यान घेण्याचे नियोजित आहे। यामध्ये गावातील सर्व नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचा आणि शाळेविषयीची भीती कमी करण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे। जिल्ह्यामध्ये सगळ्या घटकांच्या सहकार्याने शाळा पूर्व तयारीचं अभियान अत्यंत अगदी प्रभावीपणाने आणि उत्तमपणाने राबविला जात आहे, याचा मला अभिमान वाटतो। माझं नाव स्वाती विलास राऊत आहे। ही माझी मुलगी आस्था विलास राऊत। हिला आता पहिल्या वर्गात टाकलं आहे आणि हिला शाळेतून ही पुस्तक देण्यात आली। तिला अगोदर ऋतू माहीत नव्हते, शाळेचं नाव वगैरे माहीत नव्हते। ही पुस्तक दिल्यामुळे तिला सर्व इथलं शिकवलं। तर तिला सर्व शरीराचे अवयव, कलर्सची नावे, फळांची नावे, प्राण्यांची नावे तिला इथून कळली। तिला इथून चित्र ओळखण्यास मदत झाली। 1-2चे फाडे येऊ लागले तिला। किती अंक, किती संख्या आहेत ते तिला मोजता येऊ लागले। गोल कोणते आहे, ट्रायंगल कोणते आहे, ते कसे काढायचे, त्याला कशी ड्रॉइंग करायची ते तिला कळू लागले। ह्या पुस्तकामुळे तिच्या शिक्षणामध्ये खूप तिला मदत झाली। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।